डब्बा उघडला तर काय त्यात मग मला वाटलं कोथिंबीरच आहे, बघते तर पुदिना. पुदिनाचं काय होईल बरं कुरकुरीत, चला मग बनवायला घेऊया लगेचच कुरकुरीत. मग पुदिना नीट करून कोथिंबीर, लसूण, मिरची, ओवा, जिरं आणि 2 बर्फाचे तुकडे करून टाकून त्यात पेस्ट बारीक करून घ्यायची पाणी ओतून. आणि मग लगेचच बेसन, तांदळाचं पीठ, मैदा घ्यायचा थोडासा आणि ते चांगलं बॅटर हलवून घ्यायचं आणि पेस्ट बारीक केली ती गाळणीनं शोधून टाकायची, म्हणजे शेवगा न पडताना काय होत नाही, चांगली शेव पडते. आणि नंतर मग ते मीठ टाकून बॅटर हलवून घ्यायचं चांगलं फेटून आणि गरम तेलाचं मोहन त्यात टाकायचं. तेल तापायला ठेवल्यानंतर त्या अशा प्रकारे चिपळी लावून त्यात शेवचं बॅटर त्यात टाकायचं आणि नंतर चांगलं तेल तापलं की त्यातच लगे गारा गारा फिरवून टाका मग शेव पुदिन्याची बॅटर केलेलं आणि लगे आलटी पलटी करून दोन्ही बाजूने भाजा आणि खायला घ्या. मग पुदिन्याची शेव भारी लागते.